गडगडाटी आवाजाने भास्करला जाग आली. जणू आभाळच खाली कोसळलं असावं. जमिनीला हादरे बसत होते. हे नेमकं काय चाललंय? भूकंप आला की काय? तो पटकन खिडकी जवळ धावला. कवाडे उघडली. सुसाट वारा पावसासह आत आला. कुणीतरी फ्रीज मधलं पाणी सपकन तोंडावर मारलं असं त्याला वाटलं. तरीही गजांना धरून तो कसाबसा उभा राहिला. बाहेर पाहतो तर काय, मुसळधार पाऊस कोसळत होता. फक्त हाकेच्या अंतरावर असलेल्या मंदाकिनी नदीने रौद्ररूप धारण केलेलं. कालपर्यंत ओढ्यागत वाहणारी मंदाकिनी आज खवळलेल्या दर्यासारखी रोरावत अंगावर येत होती. काठावरची मोठमोठी घरे, दुकाने यांना गिळंकृत करत पुढे सरकत होती. हे पाहून चिंब भिजलेल्या अवस्थेतही भास्करच्या तोंडचं पाणी पळालं आणि तो शेजारच्या खोलीकडे धावला. तिथे त्याचे आई बाबा होते. इतर पर्यटकांसारखी त्यांनाही कधीच जाग आली होती आणि आपल्या दुमजली हॉटेलच्या बाल्कनीतून ते बाहेरचा महाप्रलय पाहत होते. कोसळणाऱ्या, वाहून जाणाऱ्या नदीकाठावरील लहान मोठ्या घरांमध्ये, सरायांमध्ये आणि हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांच्या किंकाळ्या पाऊस, वारा, लाटांचा रवरव भेदून त्यांच्यापर्यंत ऐकू येत होत्या. धडकी भरवत होत्या. जवळपास प्रत्येक मिनिटाला एखादं दुकान किंवा अख्खं हॉटेल त्यांच्या नजरे देखत वाहून जात होतं. त्यात किती लोक अडकले असतील, वाहून गेले असतील, दगावतील याची गणतीच नव्हती. लोक चुकचुकत होते, चित्कारत होते, पण तिथेच थांबले होते. आपण काठापासून दूर असल्यामुळे काही धोका नाही असा त्यांचा भ्रम होता. आणि पाऊस कोसळत होता. ढगफुटी म्हणतात ती हीच की काय? मुंबईतून गेलेल्या पर्यटकांनी 26 जुलै 2005 चा महापूर पाहिला होता. पण हा पाऊस त्याहीपेक्षा त्वेषाने बरसत असलेला. एवढ्या पावसात जायचं तरी कुठे? इथेच थांबूया, यात्रेकरूंनी एकमताने निर्णय घेतला. हॉटेलचा अर्ध्यापेक्षा अधिक स्टाफ मात्र सकाळपासूनच बेपत्ता होता. पाऊस वाढू लागताच आपापली घरे वाचवायला ते जे गेले ते परतलेच नाहीत. भास्करला मात्र इथेच थांबण्याचा निर्णय पटेना. नदीचा काठ खचू लागलेला. पाऊस थांबण्याचं लक्षण दिसेना. तसा मागच्या 3 दिवसांपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. पण आज सकाळपासून त्याने अतिच जोर धरलेला. नदी काठ गिळत गिळत कधी गळ्याशी येऊन पोचेल हे सांगता येत नव्हतं. भास्कर आईबाबांना खोलीत घेऊन गेला. सगळं आवश्यक सामान एका बॅगेत भरा. तुमचे रेनकोट चढवा आणि तयार व्हा, त्याने घाई करत म्हटलं. अरे पण अशा महापुरात बाहेर पडून जीव कशाला धोक्यात घालायचा? मॅनेजर म्हणतोय भिण्याचं कारण नाही. आपल्या हॉटेलचं बांधकाम नवीन आहे. 2 वर्षापूर्वीच बांधलंय, बाबांनी समजावत म्हटलं. मला नाही वाटत बाबा तसं. ही मिनिटाला फुगत जाणारी नदी नवीन जुनं असा भेदभाव करणार नाही. बाहेर जीव धोक्यात असेल खरा, पण पळायला वाट तरी असेल. इथे अचानक ही इमारत खचली तर जायचं कुठे? थेट जलसमाधीच, भास्करने कळकळीने म्हटलं. तेव्हाच पुन्हा एकदा गगनभेदी गडगडाट झाला, पण तो ढगांचा नव्हता. डोंगर माथ्यावरून प्रचंड दरडी गडगडत खाली येत होत्या. नदीत बुडी घेऊन पात्र आणखी रुंदावत होत्या. काठ खचत चाललेला. आता पाऊस, नदी आणि पहाड सर्वच जीवावर उठलेले. बाबा लवकर करा, पुढची दरड कुठे कोसळेल हे सांगता यायचं नाही. भास्करने पुन्हा विनवणी केली. मी पण तेच म्हणतोय बेटा. बाहेर पडलो आणि अशीच एखादी दरड आपला घात करून गेली तर? बाबांनी शंका बोलून दाखवली. त्यांचं म्हणणंही रास्त होतं. भास्कर पुन्हा खिडकीजवळ धावला, पण नदीकडच्या नव्हे, विरुद्ध बाजूच्या. इथे उंच उंच पहाड होते. पावसाच्या पाण्यामुळे बर्फ वितळून डळमळीत झालेल्या दरडी आळीपाळीने कोसळत होत्या. परंतु अधेमध्ये देवदारांच्या गच्च रानाचे पुंजकेही होते. त्यांच्या मुळांनी आसपासची माती घट्ट धरून ठेवलेली. तिथला भाग सहसा कोसळत नव्हता. तिथेच आश्रय घ्यायला हवा. खिडकी जवळून मागे हटत भास्करने बोट दाखवत म्हटलं, तिथे. बाबा त्या पहाडांवरील रानाकडे आपल्याला जायचंय. बाबांनी डोळे किलकिले करून बाहेर पाहिलं. त्यांना दूरचं नीट दिसत नसे. त्यात आभाळ काळवंडलेलं. धुवाधार पावसाने धुकं दाटून आलेलं.
अशा ढगफुटीत हा बाहेर जायचं का म्हणतोय त्यांना कळेना. पण भास्करच्या आईने मात्र एव्हाना सर्व तयारी केली होती. जाडजूड कपडे वगैरे मागेच सोडून आवश्यक तेवढं सामान एका बॅगेत भरलं आणि रेनकोट चढवला. बाबांनाही मग नाईलाजाने तयार व्हायलाच लागलं. भास्कर सारखा घाई करत होता. खोलीत बाहेर पडले तेव्हा बाल्कनीतील गर्दी कमी झालेली दिसली. पुराचं रौद्ररूप पाहून काळजाचा थरकाप झालेले लोक आपापल्या खोलीत बसून देवाचा धावा करत होते. इतक्या जवळ येऊनही तुझं दर्शन घेता आलं नाही. तुझी हीच इच्छा असेल तर आम्ही बापडे काय करणार, असं म्हणत आईने बाल्कनीतूनच केदारनाथाला हात जोडले. बाबांनी आणि भास्करनेही तेच केलं. मग तिघेही घाईघाईने हॉटेल बाहेर पडले. उघड्या आभाळाखाली येताच पावसाचे बर्फगार सपकारे त्या तिघांवर बरसू लागले. समोरचं काही दिसेना. एकमेकांचे हात धरून अंदाजाने ते आगेकूच करू लागले. आसपास घरांच्या भिंती ढासळत होत्या. लोक किंचाळत होते. काठावरची घरे रिकामी करून बरेच जण दुसऱ्या भक्कम घरांमध्ये आसरा घेत होते. अगदी मंदिराला लागूनच असलेल्या वस्तीपैकी काही जणांनी रेती सिमेंटने बांधलेली तकलादू घरे सोडून थेट केदारनाथाच्या दगडी पुरातन पण भक्कम मंदिरातच आश्रय घेतला. आपणही तिथेच जावं असं भास्करला वाटलं. परंतु वाटेत काही ठिकाणी पाणी मुसंड्या मारत नदीकडे वाहू लागलेलं. त्यात त्यांचा टिकाव लागला नसता. दोन हातात दोन्ही जन्मदात्यांचे हात घट्ट पकडून वाटेत येणारा राडारोडा चुकवत तो वस्ती बाहेर पडला. तेव्हाच मागून प्रचंड गडगडाट ऐकू आला. दचकून ते तिघ मागे वळले. ढासळलेला एक डोंगरकडा धडधडत खाली येऊन नदीपात्रात कोसळला. आधीच पुराच्या पाण्याने फुगलेल्या नदीत ही प्रचंड भर पडली. इतका मोठा लोंढा उसळला की त्याने दोन्ही बाजूंचा 50-60 फुटांचा काठच गिळून टाकला. घरे दुकाने पत्त्यासारखी कोसळली, वाहून जाऊ लागली. हे मरण आपल्या डोळ्यां देखत पाहणाऱ्या स्थानिकांच्या भाविकांच्या करुण किंकाळ्या एकाच वेळी दुमदुमल्या आणि मग रोरावत्या प्रवाहात विरून गेल्या. घटकाभरापूर्वी आपण ज्या हॉटेलात स्वतःला सुरक्षित समजत होतो ते असं नजरेसमोर वाहून जाताना पाहून भास्करच्या बाबांना चूक उमगली. आपला जीव वाचला याचं सूक्ष्म समाधान, पण इतर अनेकांचे जीव गेले याचं तीव्र दुःख त्या तिघांच्याही चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसलं. बाहेर पडताना भास्करने हॉटेलच्या मॅनेजरला सर्वांना इथून बाहेर काढ असं सुचवलं होतं. पण त्याने आपण सगळे इथेच सेफ आहोत असं निक्षून सांगितलं. अशा महाप्रलयात स्वतःचा जीव टांगणीला लागला असताना कोणी कुणासाठी आणखी काय करणार. पहाडावरून वाहत येणारा चिखलगाळ दगडधोंडे चुकवत भर पावसात भास्कर आईबाबांना घेऊन उतारावरील हिरव्या वनराईपर्यंत पोचला. इथेही परिस्थिती फार बरी होती असं काही नव्हतं. देवदारांमधून मातकट पाण्याची लोंढे वाहत होते. अधेमध्ये काही कमजोर झाडे उन्मळून पडलेली. वरून पावसाचा मारा. ते खाली सोडून आलेले रामबाडाची वस्ती इथून स्पष्ट दिसत होती. अर्ध्यापेक्षा अधिक वाहून गेलेली, उद्ध्वस्त झालेली. केदारनाथाचे मंदिर मात्र अजूनही ठाम उभे होते. पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढत चाललेली. आभाळात पहावं तर भर दिवसा काळवंडून आलेलं. वरून देवाने धाडलेली 7 अक्षौहिणी काळ्या मेघांची फौज आधीच गलितगात्र झालेल्या मनुष्याला चारी मुंड्या चित करण्यासाठी उभी ठाकलेली. आता माझ्याच्याने आणखी चालवणार नाही. गुडघे दुखत आहेत, बाबा कमरेत वाकत म्हणाले. त्यांना गुडघ्यांचा त्रास होता. म्हणूनच ही केदारनाथ यात्रा त्यांनी आजवर पुढे ढकलली होती. यंदा तितकासा त्रास नव्हता म्हणून ओढीने इथवर आले. पण हे संकट ओढवलं. 5 ते 6 अंशाच्या आसपासचं तापमान, शरीर पुरतं भिजलेलं आणि डोळ्यांसमोर मृत्यूचं तांडव उभं असताना जिथे तरण्या ताठ्यांनी हाय खाल्ली तिथे म्हाताऱ्यांचं काय. भास्करा, मला पण आता फार वेळ झेपणार नाही रे. आईनेही हार मानली. ठीक आहे, टेका जरा तुम्ही या झाडालाच. प्रशासनाने तातडीची सुरक्षा मोहीम हाती घेतली असेल. मदत पोचेल लवकरच, भास्कर दिलासा देत म्हणाला. परंतु त्याला स्वतःच्याच शब्दांवर विश्वास नव्हता. ढगफुटीने माजवलेला हाहाकार पाहता केदारनाथसह आसपासच्या भागातही महापूर आला असणार. रस्ते पूल वाहून गेले असणार. प्रशासन तत्पर असलं तरी मदत आपल्यापर्यंत वेळेत पोचेलच याची त्याला खात्री नव्हती. आत्ता या क्षणाला ते कुठल्याही मदतीच्या भरवशावर राहू शकत नव्हते. त्यांची मदत त्यांना स्वतःलाच करावी लागणार होती.
धडपड करत नाही तोवर देवही कुणाच्या मदतीला धावून जात नाही. आपल्या पायांजवळूनही धारा वाहू लागल्या आहेत हे एव्हाना भास्करच्या लक्षात आलं. शिखरावर पाऊस बरसू लागला की उतारांवरून धबधबे कोसळतातच. ते दुरून पाहायला छान दुधासारखे वगैरे वाटत असतील, पण आता त्यांच्या तावडीत सापडून खाली नदीत वाहून जाऊ नये म्हणून आटापिटा करावा लागणार होता. भास्करने वाहत्या पाण्यातून हाती लागेल त्या फांद्या, छोटी मोठी झाडे जवळ ओढायला सुरुवात केली आणि देवदाराच्या बुंध्याभोवती एका पिंजऱ्यासारखी रचली. वाहत्या पाण्याचा आवेग त्यांच्या भोवती काहीसा कमी झाला. काही तास गेले. पाणी कंबरेपर्यंत आलं. जोरही वाढला. आई बाबा थंडीने थरथर कापू लागले. वरून पाऊस भिजवत होता, खालून झरे. काय करायचं? भास्करने वर पाहिलं. हे देवदाराचं झाड चांगलं जाडजूड आणि सरळ सोट होतं. वर चढता आलं तर कोरडं राहता येईल. वाहून जाण्याची भीती सुद्धा कमी होईल. पण देवदाराच्या झाडावर चढणं सोपं नसतं. एकतर त्याचा बुंधा कवेत येत नाही आणि फांद्याही फार उंचावर असतात. झाड जितकं उंच तितकीच त्याची मुळं जमिनीत खोल रुतलेली असतात. म्हणूनच अशी जुनी झाडं वादळ वाऱ्यात सहसा गळून पडत नाहीत. भास्करने समोर नजर जाईल तिथवर पाहिलं. ढगफुटीच्या या हैदोसात सर्वत्र भूस्खलन झालेलं. दरडी कोसळलेल्या, परंतु जिथे जिथे वनराई टिकून होती तिथल्या दरडी मात्र कोसळत नव्हत्या. तेव्हा झाडावर चढणं सुरक्षित असू शकतं नव्हे, हाच एकमेव पर्याय आहे याची भास्करला खात्री झाली. सुदैवाने तेव्हाच एक वठलेलं देवदाराचं झाड वाहत त्याच्यापर्यंत आलं. पानं झडून गेलेली. हे झाड नसून महादेवाने पाठवलेली शिडीच असं भास्करला वाटलं. त्याने लगेच ते झाड प्राणपणाने ओढून जवळ घेतलं. होती नव्हती ती ताकद लावून बुंध्याला टेकून उभं केलं. ते देवदाराच्या अगदी जवळच्या फांदीपर्यंत कसंबसं पोचलं. तरी 10-12 फूट उंची होती. थंडीने थरथरणाऱ्या वयोवृद्ध आईबाबांना त्या कामचलाऊ शिडीने वर पोचवणं हे तर त्याहूनही मोठं दिव्य होतं. परंतु प्राणपणाला लागले असले की मनुष्य कुठलंही दिव्य पार पाडतो. आईबाबा कसेबसे वर चढले. फांदीला विळखा घालून बसले. मग भास्करही वर चढला. त्यांच्यापासून जवळच्याच दुसऱ्या फांदीवर बसला. थोड्याच वेळात एक चिखलाची मोठी लाट आली आणि खालचा फाफट पसारा सोबत घेऊन गेली. ते तिघं अजूनही खालीच रेंगाळले असते तर. भास्करच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. मग चिंतातूर होऊन तो नजर जाईल तिथवर ढगफुटी, महापूर आणि भूस्खलनाचा हैदोस पाहत राहिला. दिवस काळवंडलेलाच होता आणि आता रात्र झाली. दूरचं दिसणं बंद झालं. फक्त प्रलयाचे महाभयंकर आवाज ऐकू येऊ लागले. नशीब आईने निघता निघता भरलेली छोटी बॅग अजूनही भास्कर जवळ होती. त्यात पाण्याच्या 1-2 बाटल्या, बिस्किटचे पुडे, मोबाईल फोन आणि काही पैसेही होते. एका हाताने फांदीला धरून दुसऱ्या हाताने त्यांनी जमेल तसा अल्पोपहार केला. पोटाची आग काही अंशी विझली. भास्करने मोबाईल तपासला. 55% बॅटरी शिल्लक होती. भिजूनही तो काम करत होता. परंतु नेटवर्क नव्हतं. पहाडांवर कुठून असणार नेटवर्क? एखाद दुसऱ्या ठिकाणी असलेले टॉवर्सही कधीच उद्ध्वस्त झालेले. तसं नेटवर्क असतं तरी फारसा काही फरक पडला नसता, कारण आतापर्यंत मदतीचे हजारो कॉल्स आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गेले असतील. ते तरी कुणाकुणाची मदत करणार? शिवाय ज्या ठिकाणी हे पर्यटक अडकल्यात तिथवर पोचणं कुणाला शक्य नव्हतं. तेव्हा लवकरच मदत पोचेल अशा भ्रमात न राहता ढगफुटी थांबेपर्यंत, पाऊस ओसरेपर्यंत हे झाडच जगण्याचा एकमेव आधार आहे असं समजून त्याला घट्ट चिकटून राहणं हाच पर्याय होता. देवदाराच्या दाट सुचीपर्णी फांद्यांनी पावसाचा थेट मारा अंगावर येण्यापासून रोखला असला तरी असंख्य पागोळ्यांनी मात्र शरीराला कोरडं होऊ दिलं नव्हतं. गारठ्याने भास्करचीच बोबडी वळत होती तर तिथे आईबाबांची काय कथा. बाबा तर अक्षरशः थरथरत होते. त्यांच्यात हायपोथर्मियाची प्रारंभिक लक्षणं दिसू लागलेली. त्यांना ग्लानी येईल आणि त्याच भरात फांदीवरची पकड सुटून तोल जाईल अशी भास्करला सतत भीती होती. आईची ही अवस्था फार बरी नव्हती, परंतु त्यांनी नियती स्वीकारलेली. या आपत्तीला कुणाचा बळी घ्यायचाच असेल तर तो आपला घ्यावा. आपल्या लेकाला किंवा पतीला काही होऊ नये म्हणून ती माऊली देवाचा धावा करत होती.
पुन्हा एकदा भयंकर गडगडाट झाला. अंधार दाटल्याने काही दिसत नसलं तरी आणखी एक कडा कोसळून उतारावरील काही घरांना सोबत घेऊन फेसाळत्या नदीत जलसमाधीस्थ झाला असणार यात शंका नव्हती. खाली नेमकी किती वस्ती उरली आहे की नाही काहीच कळत नव्हतं. बुंध्याला शिडीसारखं टेकलेलं ते जुनाट झाड वर ओढून त्याचाच 2 फांद्यांदरम्यान साकवासारखा वापर करावा. मजबूत राहिल्यास त्यावरच पाय मोकळे सोडून बसावं. आईबाबांना एखादी डुलकी घेता येईल असा विचार करून भास्करने ते पर्णविहीन वाटलेलं झाड वर ओढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु भिजल्याने अधिक वजनदार बनलेलं ते झाड वर ओढणं हे त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. तो थकला होता. शेवटी आईबाबांनी त्याला हा आटापिटा थांबवायला सांगितला. आम्ही ठीक आहोत. पहाट होईपर्यंत याच अवस्थेत बसण्याची आमची तयारी आहे. तू काळजी करू नकोस, बाबांनी म्हटलं. भास्करने प्रयत्न थांबवला पण तो झोपला नाही. अधूनमधून मोबाईल टॉर्च लावून पेंगणाऱ्या आईबाबांवर लक्ष ठेवून होता. झोपेच्या भरात त्यांचा हात सुटायला नको. मध्येच चौफेर लक्ष टाकून पुराचाही अंदाज घ्यायचा. पाऊस किंचित ओसरला असला तरी पुराचा हैदोस वाढला होता. आश्चर्याची बाब म्हणजे आसपासच्या अनेक झाडांवर त्याला असेच टॉर्च लाईटचे काजवे मिळमिळताना दिसले. त्यांच्यासारखाच गावातील कित्येकांनी या वनराईच्या अंगाखांद्यावर आसरा घेतला असावा. काही टॉर्च त्याचे लक्ष जाताच मागे पुढे हलायचे, हात हलवल्यासारखे. मग तोही तसाच हात हलवून प्रतिसाद द्यायचा. या घडीला आपण जीवघेण्या संकटात अडकलो जरी असलो, विखुरलो असलो तरी एकत्र आहोत हे सांगण्याचा तो प्रयत्न होता. देवदारांची संपूर्ण वनराई अशा असंख्य टॉर्चनी लखलखत होती. पहाट होता होता भास्करचाही डोळा लागला. थकलेलं शरीर किती वेळ निभावू लागणार. अचानक धप असा आवाज घुमला. झोपेच्या भरात कुणाचा तोल गेला की काय त्याने खाडकन डोळे उघडले. कावरा बावरा होऊन पाहू लागला. सुदैवाने आईबाबा समोरच होते. पण खालचं वठलेलं झाड मात्र वाहून गेलं होतं. रात्री जरा शांत झालेला पाऊस आता नव्या दिवसात नव्या जोमाने कोसळू लागला होता. त्यांनी उरलेल्या पाण्याचा एक एक घोट घेतला. उरलेली बिस्किटे 2-2 वाटून खाल्ली. मग असहाय्यपणे मदतीची वाट पाहत राहिले. दिवसाच्या उजेडाने विध्वंसाचं भयंकर दृश्य समोर आणलं. अर्ध्यापेक्षा अधिक वस्ती वाहून गेलेली, बाकीची उद्ध्वस्त झालेली. किती लोक जगले किती नाही कुणास ठाऊक. केदारनाथाचे पुरातन मंदिर मात्र अजूनही उभे होते. दुपारी पावसाने घटकाभर विश्रांती घेतली. एक ढग फुटून पुढे सरकला होता. आता नवीन ढग माथ्यावर येऊन फुटण्यापूर्वीचा तो मधला काळ असावा. पहाडांवरून वाहत येणारे ओहोळही रोडावले. झाडावरून खाली येऊन यापेक्षा अधिक चांगला आश्रय शोधण्यासाठी ही योग्य वेळ होती. पण शिडी वाचून खाली उतरायचं कसं? जीव वाचवून देवदारांवर चढलेल्या इतर स्थानिक गावकऱ्यांनी मात्र खाली उतरण्याचा मार्ग शोधला होता. त्यांच्यातील बहुतेक तरुण होते. महाप्रलयात घरदार कुटुंब कबिला वाहून जाताना दुर्दैवाने मागे बचावलेले. त्यांनी इतरांना मदतीचा हात द्यायला सुरुवात केली. भास्करने हाका मारून त्यांचे लक्ष वेधून घेतले. वाहून आलेल्या लाकडांचा दोरखंडाचा वापर करून त्यांनी एक कामचलाऊ शिडी बनवली आणि एकेकाला खाली घेतले. एव्हाना डोक्यावर कालच्यापेक्षा प्रचंड ढग येऊन धमकावत उभा राहिलेला. तो फुटला तर महापूर नाही सुनामी आली असती. हिमालयात सुनामी. सगळ्यांनी एकत्र निसरड्या झालेल्या उतारावरून गावाकडे चालायला सुरुवात केली. पण गाव उरलाच कुठे होता. अर्ध्यापेक्षा अधिक वाहून गेलेला, बाकीचा उद्ध्वस्त झालेला. मोडक्या घरातून ढिगाऱ्यांखाली काही मृतदेह अडकलेले दिसले. नजरा वळवून पुढे जाण्या वाचून काय पर्याय होता. खरं तर मागे असलेलं केदारनाथाचं मंदिरच इथली सर्वात भक्कम वास्तू. पण यावेळी तेही कंबरभर पाण्यात बुडालेलं. दारे बंद होती. पण आत नक्कीच काही लोक असतील. तिथवर पोचणं मात्र मुश्किल होतं, कारण मध्ये पाण्याचा लोट सुसाट वेगाने वाहत होता. म्हणून ते देवळाच्या विरुद्ध दिशेला निघाले. वाटेवाटेने खाली जाऊ, कुठेतरी एखादा भक्कम आसरा मिळेल अशी त्यांना आशा होती. पण मध्ये असंख्य अडथळे होते. कधी ढोपरभर तर कधी कंबरभर पाणी.
चिखल, वाहून आलेल्या वस्तूंचा राडारोडा, ढगफुटीने जन्म दिलेला नवा खळखळणारा ओढा, उद्ध्वस्त झालेल्या खचलेल्या वाटा, वाहून गेलेले मोडतोड झालेले पूल, तरीही त्यांनी मैलभर अंतर कसं तरी कापलं. पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली आणि एक मोठा ओढा आडवा आला. दुथडी भरून वाहणारा वरचा पूल मधोमध चांगला 5-6 फूट तुटलेला. त्याला पार करणं म्हणजे दिव्यच. पण सुदैवाने पलीकडे भारतीय लष्कराचे जवान पोचले होते. त्यांना पाहून वाचलेल्यांच्या जीवात जीव आला. सैनिकांनी डोक्यात घालून पुलाचा मोडका भाग तात्पुरता दुरुस्त केला. मग एकेकाला व्यवस्थित पलीकडे घेतलं. वयोवृद्ध जखमींना पाठीवर लादून तातडीने उतारावरील सुरक्षित भागातील तंबूंकडे नेण्यात आलं. आपला जीव तर वाचला, पण आणखी किती दुर्दैवी जीव या पुरात अडकले असतील हा विचार भास्करला स्वस्थ बसू देईना. ढगफुटीने सगळ्या वाटा अडवलेल्या, सैनिक जीवाची बाजी लावून कसे तरी इथवर पोचलेले, पण पर्यटकांना तसे बाहेर काढणे शक्य नव्हते. पाऊस थांबला तरच पुढे काही करता आलं असतं. तोपर्यंत तंबूतच आसरा घ्यायचा होता. ही वेळ सार्थकी लावण्यासाठी भास्करने जवानांसोबत बचाव मोहिमेत सहभाग घेतला. आणखी काही पहाडी तरुणही सोबत असायचे. माणसांचे मुक्या जनावरांचे मृतदेह रोज ढिगाने सापडू लागले. हमने यहाँ भक्ति का बाजार बना दिया था बाबू, घरों से ज्यादा हाटिल बनाए, जगह कम पड़ी तो नदी के किनारे तक कुरट डाले, उसे सकरा कर दिया. जो घाटी आदमी दिन में एक बार चढ़ नहीं सकता उस पर खच्चरों को 4-4 बार दौड़ाया. पहाड़ों में बादल फूटना आम बात है बाबूजी. हमारी गलती यह है कि हमने बहाव को ही रोक दिया. टूरिस्टों से मिलने वाले पैसों ने हमें अंधा बना दिया था बाबू, ये उसी की सजा है. ढगफुटीत कुटुंब गमावलेला भोला म्हणाला. टूरिस्ट भी कहाँ कम थे भोला भैया. आधे से ज्यादा भक्त तो इसलिए यहाँ आते हैं क्योंकि वो आ सकते हैं. उनके पास पैसा है, जोश है, आने की चाहत है, लेकिन मन में भक्ति नहीं है. वे इसलिए आते हैं ताकि सोशल मीडिया पे अपनी अलग अलग एंगल से ली गई तस्वीरें अपडेट कर सके. यहाँ आने पर जब उनको पता चलता है कि 16-17 किलोमीटर की घाटियां चढ़नी है तो इनके होश उड़ जाते हैं. ये 80-90 किलो वजन वाले टट्टू 125 किलो के खच्चरों पर बैठकर मंदिर तक पहुंचते हैं और खुद को महादेव के भक्त बताते हैं. वहाँ वो जानवर दम तोड़ देता है और यहाँ ये लोग पूरा खर्चा वसूलने के लिए रील्स पर रील्स बनाते हैं. ये तीर्थ यात्रा पर नहीं पिकनिक के लिए आते हैं. बस यही इनकी भक्ती है. भास्करने जे पाहिलं अनुभवलं ते सांगितलं. सही कहा बाबूजी आपने. इतने टूरिस्ट ना आते तो शायद पैसा कम मिलता, पर बाबा का मंदिर मंदिर ही रहता. लॉजेस दुकानों से घिरा हुआ बाजार न बनता. भोलाला शहाणपण सुचलं. आणखी 1-2 दिवस गेले. पाऊस असायचाच, त्यामुळे बचाव कार्यात अडथळा यायचा. शेकडो लोक ठार झाले. वाहून किती गेले याची गणतीच नव्हती. नदीने तिच्या काठांवर बेकायदा उभ्या राहिलेल्या सर्व बांधकामांना वाहून नेत आपला मार्ग मोकळा केला. जणू चिडलेल्या केदारनाथाने आपला 3रा डोळा उघडला असावा. अखेर त्यालाही दया आली. चुकीची वागत असली तरी सर्व त्याचीच लेकरे. महाप्रलयाच्या 2ऱ्या की 3ऱ्या दिवशी पहाडावरून एक प्रचंड शिला गडगडत खाली आली आणि नेमकी मंदिराच्या मागे येऊन स्थिरावली. तिने थेट मंदिरावर येऊन आदळणाऱ्या प्रवाहाला 2 भागात विभागलं. मंदिर सुरक्षित राहिलं आणि आतील आश्रितही. हा महादेवाचा चमत्कार. वाचलेल्यांनी एकच गजर केला, हर हर महादेव. भारतीय सैनिकांनी प्राणपणाला लावून बचाव कार्य पूर्ण केलं. काही सुदैवी लोक जिवंत सापडले. बरेचसे मृतदेह गोळा करण्यात आले. त्यांची ओळख पटवणं हे वेगळंच कठीण काम होऊन बसलं. मालमत्तेचेही अपरिमित नुकसान झाले होते. कित्येक पर्यटकांचा पत्ता नव्हता. त्यांच्या नातेवाईकांनी केदारनाथला धाव घेतली, पण आता कुणी जिवंत सापडेल याची खात्री नव्हती. पूर ओसरताच जागोजागी मेडिकल कॅम्प लावले गेले. राहण्या खाण्याची सोय करण्यात आली. आईबाबांना थोडं बरं वाटू लागताच भास्करने परतण्याचा निर्णय घेतला. इतकं दूर येऊन जीवावरचे संकट झेलूनही केदारनाथाचे दर्शन झाले नाही. मंदिराचे गावाचे पुनर्वसन करण्यास कमीत कमी 1 वर्ष तरी गेलं असतं. पण भास्करच्या मनात खंत नव्हती. तो जन्मदात्यांना इतक्या दूर घेऊन आला. संकटात त्यांच्यासाठी खंबीर उभा राहिला. इतरांना मदत करण्यासाठी झटला.
तो मंदिरापर्यंत पोचू शकला नाही म्हणून काय झालं? भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्या या भक्तावर कायम राहणारच. तुम्हाला काय वाटतं?